सह्याद्रीच्या दाट जंगलांमध्ये प्रसिद्ध किल्ल्यांच्या झगमगाटापासून दूर एक किल्ला आजही शांत उभा आहे. हा आहे घनगड. कोकण आणि पुणे यांना जोडणाऱ्या मध्ययुगीन व्यापारी मार्गाचा हा एक महत्त्वाचा रक्षक. आज आपण एका अशा किल्ल्याचा प्रवास करणार आहोत जो लढायांपेक्षा त्याच्या भौगोलिक रचनेतून आणि शिलालेखांतून आपला इतिहास सांगतो. एकोले गावातून गडाची चढण सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक वीरगळ स्मारक पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे आपल्या मातीसाठी आणि गावाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अज्ञात वीरांचे स्मारक. या माहिती फलकावर पाहिल्याप्रमाणे वीरगळाचे वाचन खालून वरच्या दिशेने केले जाते. यात लढाई प्रसंग, अप्सरांनी केलेले स्वर्गारोहण आणि शेवटी मोक्षाचे प्रतीक असलेले कलशारोहण कोरलेले असते. हे वीरगळ साक्ष देतात की घनगडाचे रक्षक केवळ सैनिक नव्हते, तर ते इथल्या मातीचे शूर सुपुत्र होते. सुमारे 3000 फूट उंचीवर असलेला घनगड सवाष्णी घाट आणि केवणी घाट या दोन महत्त्वाच्या वाटांवर नजर ठेवून असायचा. कोकणातील चौल बंदर आणि देशावरील बाजारपेठांमधील व्यापाराची ही जीवनवाहिनी होती. हा किल्ला म्हणजे केवळ राहण्याचे ठिकाण नसून शत्रूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणारा एक अभेद्य वॉच टॉवर होता. या किल्ल्याचा उगम आदिलशाही काळात झाला असावा असे मानले जाते. स्वराज्याच्या काळात हा एक महत्त्वाचा गुप्तहेर तळ होता. ऐतिहासिक नोंदीनुसार घनगडाचा एक वेगळा वापर म्हणजे राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी वापरले जाणारे कारागृह. आज आपण गडावर लोखंडी शिडीने जातो, पण नेट पाहिले तर जुन्या दगडी पायऱ्यांचे अवशेष आजही तिथे पाहायला मिळतात. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ गरजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरावर देवनागरी लिपीतील एक दुर्मिळ शिलालेख आहे. तो सांगतो की गरजाई माता ही राजा आणि घनगड किल्ल्याची संरक्षक देवता आहे. 2013-14 साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजने इथे सखोल संशोधन केले. या उत्खननात मराठाकालीन घरांचे चौथरे, पाण्याची टाकी आणि काचेच्या बांगड्यांचे अवशेष सापडले. यावरून हे सिद्ध होते की घनगड हा केवळ लष्करी किल्ला नसून तिथे एक शिस्तबद्ध वसाहत वास्तव्यास होती. 1818च्या युद्धात कोरीगड पडल्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आज गडाच्या माथ्यावरून टेल बैलाच्या भिंती आणि मुलशी धरणाचे दृश्य पाहताना जाणवते की घनगड कधीच प्रसिद्धीसाठी नव्हता. तो उभा होता फक्त रक्षणासाठी, जागरूक राहण्यासाठी आणि बलिदानासाठी. एकोले गावातील त्या वीरगळांमध्ये आजही या गडाचा गौरवशाली इतिहास जिवंत आहे.